बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील पवनचक्की खंडणी प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते। वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे, तर एसआयटीच्या तपासात सुदर्शन घुलेबाबत मोठा पुरावा हाती लागलाय। 6 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले वाल्मिक कराडशी 2दा फोनवरून बोलला अशी माहिती हाती आली आहे। मसाजोग इथल्या पवनचक्की प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यापूर्वी कराडला सुदर्शननं पहिला कॉल केला। घुले आणि कराडचं दुसरं संभाषण सरपंच संतोष देशमुख यांच्यासह काही गावकऱ्यांशी झालेल्या भांडणानंतर झालं। त्यामुळे काही महत्त्वाचे असे धागेदोरे हाती लागतात। अधिक माहिती घेऊयात, मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती येण्यास सुरुवात झाली आहे। सध्या ही आजची सर्वात मोठी बातमी म्हणावं लागेल, कारण की वाल्मिक कराडचं खंडणी प्रकरणात नाव होतं, पण संतोष हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत वाल्मिक कराडचं कोणतेही धागेदोरे अद्याप समोर आले नव्हते। मात्र आता एसआयटीच्या तपासात जे समोर आलंय ते धक्कादायक आहे, कारण सुदर्शन घुले हा हत्येतला प्रमुख आरोपी आहे आणि सुदर्शन घुले हा 9 तारखेला हत्या झाली, 6 तारखेला त्याने संतोष देशमुख यांच्यासोबत वाद घातला होता। ज्या पवनचक्की कंपनीच्या प्रकल्पावर त्याचा वाद झाला होता, त्या वाद होण्यापूर्वी आणि पवनचक्कीला च्या प्रकल्पावर पोहोचल्यानंतर त्याने वाल्मिक कराडला फोन केला होता, पहिला फोन केला होता, असं आता एसआयटीच्या तपासात समोर आलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे संतोष देशमुख यांच्याशी वाद झाल्यानंतर, तिथे झालेल्या हल्ल्यानंतर त्याने पुन्हा एकदा वाल्मिक कराडला फोन केला होता त्याच ठिकाणाहून। ही देखील माहिती आता एसआयटीच्या तपासात समोर आलेली आहे। त्यामुळे असं जर असेल आणि या वादाशी संबंधित त्याने वाल्मिक कराडला फोन केला असेल, तर वाल्मिक कराडचं त्या वादाशी थेट संबंध जोडला जातो आणि हा वाद थेट संतोष देशमुख यांच्या हत्येशी जोडलं जातं, कारण आदल्या 6 डिसेंबरला वाद झाला आणि त्या वादातूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील वाल्मिक कराडचे संबंध जोडले जाऊ शकतात। तसेच पुरावे आता तपास यंत्रणेच्या हाती लागत आहे आणि एसआयटीला ही मोठी लीड म्हणावं लागेल। त्यांनी जे हे सुदर्शन घुलेचे हे 2 कॉल रेकॉर्ड झाल्याचं त्यांच्या तपासात समोर आलेलं आहे। त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या मोठ्या अडचणी वाढत आहेत। खंडित तो अडकत होता, आता तो संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील त्याची सहभाग असल्याचं समोर येऊ शकतो आणि त्या अनुषंगाने आता या सगळ्या पुरावे जे आहेत तर गोळा करायला तपास यंत्रणेने सुरुवात केली आहे आणि सुदर्शन घुलेने पवनचक्की प्रकल्पावर झालेल्या वादाच्या पूर्वी आणि नंतर केलेले 2 कॉल हे वाल्मिक कराडला केले होते। आता जवळपास एसआयटीच्या तपासात स्पष्ट झालं आहे। प्रज्ञा, नक्कीच, आणि त्यामुळेच हा तपास अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद मोहसिन या संपूर्ण माहितीसाठी।